सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत नंदुरबार येथील उपअभियंता नितीन दत्तात्रय इंगळे वय 43 यांना कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी 8 लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। ही कारवाई 9 फेब्रुवारी 2026 रोजी धुळे येथे सापळा रचून करण्यात आली असून आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये LED सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे सुमारे 2.37 कोटी रुपयांचे काम मुदतीत पूर्ण केले होते। या कामांच्या बिलापैकी काही रक्कम अदा झाल्यानंतर उर्वरित बिल मंजूर करण्यासाठी आणि पुढील कामांवर सह्या करण्यासाठी उपअभियंता इंगळे यांनी तक्रारदाराकडे मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे। तक्रारदाराने 27 जानेवारी 2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे तक्रार दिली। पंचांसमक्ष पडताळणी दरम्यान इंगळे यांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली। त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि 9 फेब्रुवारी रोजी तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना इंगळे यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे करीत असून सापळा कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। कारवाईसाठी एसीबीच्या विशेष पथकाने सहभाग घेतला। या संपूर्ण ऑपरेशनला पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले। या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोरीवर मोठा घाव बसला असून संबंधित विभागात खळबळ उडाली आहे। पुढील तपास सुरू आहे।